नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 दिनांक 2 जून 2025 रोजी प्रवेश फेरी क्रमांक 1 साठी सुधारित वेळापत्रक दिलं होतं. त्याच्यानुसार आजची अपडेट काय आहे तर 5 जून 2025 तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. ती 6 जून 2025 रोजी जाहीर झाली. पण ही नेमकी काय लिस्ट आहे, कशा संदर्भात आहे तर तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे तर उतरत्या क्रमानं गुणांच्या उतरत्या क्रमानं विद्यार्थ्यांची लिस्ट लावण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे तर विद्यार्थ्याचा लॉग इन आय डी म्हणजे त्याचा फॉर्म नंबर आणि त्याचे गुण 500 पैकी त्याला किती गुण मिळालेले आहेत असे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे, ज्यांनी भाग 1 व भाग 2 हे फॉर्मचे दोन्ही भाग पूर्ण भरलेले आहेत आणि ज्यांनी हे दोन्ही फॉर्मचे दोन्ही भाग लॉक केलेले आहेत, भाग 1 व 2 लॉक केलेला आहे ऑप्शन फॉर्मचा, अशा विद्यार्थ्यांची यादी ही तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणून जाहीर केलेली आहे. उतरत्या क्रमाने त्यांना लावलेल्या विद्यार्थ्यांना. याचा अर्थ असा नाही की आपला ह्या कुठल्या महाविद्यालयात प्रवेश लागला हे आपल्याला समजेल, तर आत्ता समजणार नाही. तर ही 6 तारखेला लागलेली जी यादी आहे आज, त्याच्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन आय डी म्हणजे फॉर्म नंबर आणि त्याच्या पुढं असणारे तुमचे मार्क्स, तुमचं नावसुद्धा इथे दिलेलं नाही, फक्त तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि तुमचे मार्क्स हेच आपल्याला पाहता येते. ते पाहून आपल्या पुढं असणारे मार्क्स बरोबर आहेत का तर ते बरोबर असणार आहेत, कारण आपले जे 10वीचे मार्क्स आहेत ते SSC बोर्डच्या विद्यार्थ्यांचे आपोआप आलेले आहेत आणि CBSEच्या विद्यार्थ्यांनी ते नोंद केलेले आहेत. तर ते बरोबर आहेत का, कोणाचा त्याच्यावरती आक्षेप आहे का ते पाहण्यासाठी ही 6 जून 2025 रोजी यादी जाहीर झालेली आहे. आणि एखाद्याचा आक्षेप असेल तर आपल्या ग्रॅव्हियन्स हा टॅब आपला जो आहे, आपण लॉग इन आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन केलं तर आपल्याला ग्रॅव्हियन्स हा टॅब खाली एकदम खालच्या बाजूला दिसेल, डाव्या बाजूला. त्यामध्ये जाऊन तुमची जी तक्रार आहे त्याची नोंद करायची आहे आणि 6 ते 7 या 2 दिवसामध्ये आपल्याला ही तक्रार करता येणार आहे. तर आज आणि उद्या फक्त ही करता येणार आहे. त्यानंतर या तक्रारीचं निरसन म्हणजे हरकती ज्या दिलेल्या आहेत तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतीचे ऑनलाईन निराकरण केले जाणार आहे. त्यानंतर विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतीबाबत अंतिम निर्णय हा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 8 जूनला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. ती एकदाच होणारी प्रक्रिया आहे. म्हणजे काय तर ज्या हरकती आल्या होत्या त्या हरकतीचं निराकरण करून अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. म्हणजे अशीच पुन्हा एकदा यादी जाहीर होणार आहे की ज्याच्यामध्ये उतरत्या क्रमाने सर्व विद्यार्थ्यांची नोंद घेतली जाईल. आणि त्याच वेळेस शून्य फेरी, व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड व वाटप, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यामधून इन हाऊस कोट्यामधून ॲप्लिकेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये त्यांची निवड आणि त्यांचं वाटप केलं जाणार आहे 8 जूनला. इथं मात्र आपल्याला या सर्वसाधारण यादीबरोबरच आपण जर व्यवस्थापन कोट्यातून, संस्था अंतर्गत कोटा म्हणजे इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा यामधून जर ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला ते संबंधित उच्च माध्यमिक शाळा मिळालेली आहे की नाही हे आपल्याला 8 जूनला समजणार आहे. पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, ज्यांनी ह्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांची लिस्ट कधी लागणार आहे तर कॅप फेरी प्रवेश हे 9 जून 2025 रोजी गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया ही कॅप फेरीची प्रवेश प्रक्रिया ती इतर विद्यार्थ्यांसाठी सगळ्या लागू आहे की ज्यांनी वरील प्रकारच्या कोट्यानुसार प्रवेशासाठी अर्ज केलेला नाही. तर त्यांनी काय करायचं आहे तर 9 जूनला ही कॅप फेरीची प्रवेश प्रक्रिया चालू होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला कॅप फेरीचं प्रवेश प्रक्रिया आपला नंबर संबंधित
उच्च माध्यमिक विद्यालयात लागला आहे की नाही आणि कोणत्या पसंती क्रमाचं महाविद्यालय आपल्याला मिळालेलं आहे हे 10 जून 2025ला वाटप होणार आहे. परंतु वाटप झाल्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये ते उच्च माध्यमिक विद्यालय आपल्याला समजणार आहे आणि जे उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यांनासुद्धा त्याची यादीचं वाटप होणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं कॅप फेरी प्रवेश हे 10 जून 2025 रोजी यादी आणि महाविद्यालयात कुठल्या प्रवेश मिळाला हे आपल्याला समजणार आहे कॅप फेरीनुसार. आणि मग आपला प्रवेश कधी घ्यायचा आहे तर दिनांक 11 जून 2025 ते 18 जून 2025 या दरम्यान आपल्याला प्रवेश घ्यायचे आहेत. तर उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल. हे 10 तारखेनंतरची प्रोसेस आहे की त्यांना मिळणार आहे. त्यानंतर फेरीनिहाय कट ऑफ तपशीलची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल. म्हणजे फेरीनिहाय तर कट ऑफ तपशील जो आहे तो पण आपल्याला यादी त्याची लावली जाणार आहे. विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे. हे सगळं आपण 10 तारखेला पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर आज आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की जर आपण व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेश घेत असाल किंवा इन हाऊस कोट्यामधून प्रवेश घेत असाल तर आपला अल्पसंख्याक कोट्यामधून प्रवेश घेत असाल तर आपला त्या कोट्यातून प्रवेश आपल्याला मिळाला आहे की नाही ते जर चेक करायचं असेल तर त्यासाठी 0 फेरी आहे. ती 9 ते 11 जून या दरम्यान आपल्याला प्रवेश घ्यायचे आहेत आणि त्याची यादी 8 जूनला लागणार आहे. म्हणजे 8 जून 9 जून 10 जून आणि 11 जून यामध्ये जी अपडेट आहे ती तुम्हाला मी त्यावेळेस सांगेन. तशाच पद्धतीनं कॅप फेरीचे प्रवेश जे आहेत ते 10 जून 2025ला चालू होणार आहेत. एवढं आपल्याला आत्ता लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.